हा खाडा खाडा म्हणजे मासा सुकट कोण कोण बोलतात, कोण कोण त्याला टेंगळी म्हणतात. किती पटकन पटकन काम होतंय. हे बघा तुमच्याकडे बोलता बोलता झालं की नाही साफ. भांडं तापलंय, मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल टाकते, मिरची टाकत नाही कारण का माहितीये का आमच्या मसाल्यांचा स्वाद जो असा आहे की तो म्हणजे चांगला असो त्याच्यामध्ये उतरतो. खाडा आपला मासा सुकट 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता मी त्याच्यामध्ये टाकते. मी आता झाकून ठेवते, थोडस 5 मिनिटं शिजू दे जरा. आज झाला तयार आपला खाड्याचा सुक्का. नमस्कार मित्रांनो, सुकी मच्छी म्हटलं तर कोकणाची खरी ओळख आणि समुद्र किनाऱ्याची अस्सल चव. उन्हात नैसर्गिकरित्या वाळवलेली सुकी मासळी कोकणच्या घरोघरी चवीने खाताना आपल्याला पाहायला मिळतात. अशी ही खमंग स्वाद देणारी आणि पारंपरिक चव असणारी आजही ही सुकी मच्छी आपलंसं करून जाते. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. माझ्या या बोलण्यात ना तुम्हाला समजलं सुद्धा असेल की आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत ती म्हणजे चुलीवरची आणि आमच्या कोळी पद्धतीची सुक्या मच्छीची झणझणीत रेसिपी. इकडे निकिता बसलेली आहे. चुलीचा धूर आणि मातीच्या भांड्यात बनवलेली खमंग आणि स्वादिष्ट ही सुकी मासळी कोणती आहे ती आपण निकिताकडनं जाणून घेऊया आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, आपल्या जीवन परिवारात तुमचे मी मनापासून स्वागत करते. आपल्या सुक्या मच्छीच्या रेसिपीची सिरीज चालू झाली आहे आणि मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवला तो म्हणजे आपला मसाला वापरून कोळी पद्धतीचा आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून तयार केलेला झणझणीत असा बोंबलाचा रस्सा. चला तर आपण आता मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार. ती म्हणजे पहिली रेसिपी म्हणजे आंबाड आणि खाडा मिक्स आणि दुसरी रेसिपी म्हणजे हा नुसता खाडा. आपला गप्पा अशाच चालू राहणार. आपण आता आपल्या रेसिपीकडे वळूया आणि मी आता हा खाडा साफ करून दाखवते कारण का आपल्याला दुसरी रेसिपी पण करायची खाड्याची. हा खाडा खाडा म्हणजे मासा सुकट कोण कोण बोलतात, कोण कोण त्याला टेंगळी म्हणतात. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं बोलतात. हे बघा, ह्या खाड्याचं पण कसं डोकं काढायचं. हा डोकं काढलं आणि शेपटी काढली. हा आहे ना म्हणजे कडक असेल ना तर तो लगेच साफ करायला येतो आणि आमच्याकडनं आम्ही चांगले सुकवून सुद्धा देतो. म्हणून तुम्ही पटकन आमच्याकडनं जो माल आला ना आला ना की तो काढायचा बाहेर आणि थोडंसं अर्धा तास ऊन दाखवायचं आणि मग असं साफ करून ठेवायचं. हे बघा, हे बघा, हे किती पटकन पटकन काम होतंय. हे बघा तुमच्याकडे बोलता बोलता झालं की नाही साफ. हे बघा, हे असं डोकं काढायचं, शेपटी काढायची. चला, आपला आता हा खाडा सुद्धा साफ करून झालेला आहे. बघा, हा खाडा साफ करून झालाय, नुसता खाडा. तो सुद्धा ह्या भांड्यामध्ये काढते. तो पण आपण एका भांड्यामध्ये घ्यायचा. घेतला आणि मी आता हे कोमट पाणी घेतलेलं आहे. हे बघा, ह्या भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे. ते कोमट पाणी मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. कोमट पाणी टाकायचं आणि आपण आहे ना कुठली मच्छी म्हणजे सुकी मच्छी घेताय ना तर ती कोमट पाण्यामध्ये जरा 5-10 मिनिटं तरी ठेवायची. म्हणजे त्याचं कसं म्हणजे चांगली ती शिजते सुद्धा आणि लागते पण चांगली. चला तर तुम्ही आपली पहिली रेसिपी पाहिलात की म्हणजे आंबाड आणि खाड्याचा सुक्का. हे बघा, हा आपला तयार झालाय आंबाड आणि खाड्याचा सुक्का. आता आपण दुसरी रेसिपी तशीच करून घेणार आहोत ती म्हणजे खाडा मासा सुकट. पण आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. हा बघा, हा भांडा आहे ना, हा मातीचा भांडा, तो मी आता चुलीवर ठेवते आणि आता भांडा तापून घेते. चला, आता आपला भांडा तापलाय. मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते. आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं टाकायचं. आणि हे मी आता कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे सर्व ठेचून घेतलं, सर्व तयारी केली कारण का ही पण आपली रेसिपी तशीच आहे. आता पहिल्यांदा मी लसूण टाकते. आपण लसूण आपल्याला लाल करून घ्यायचं. आपला आता लसूण फोडलाय. आता मी कांदा टाकते. कांदा टाक. आणि आता टोमॅटो टाकते.
कढीपत्ता टाकते. आता मी कढीपत्ता टाकला तर मी मिरची टाकत नाही, कारण का माहितीये का आमच्या मसाल्यांचा स्वाद जो असा आहे की तो म्हणजे चांगला असो त्याच्यामध्ये उतरतो, म्हणून मिरची मी टाकत नाही. आता हे कोकम टाकते, हे घरगुती आपले कोकम, आणि हे सर्व आता शिजवून घ्यायचे. आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलाय. मी आता त्याच्यामध्ये हिंग टाकते, आणि आता आपला हा मसाला टाकायचा आहे. 1 चमचा मसाला टाकला, आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकली, पाव चमचा गरम मसाला टाकला, आणि हे सर्व आता मी परत मसाले सगळे ढवळून घेते. हे सर्व मसाले असे चांगले असे ढवळून घ्यायचे. आणि आता हा आम्ही खाडा आपला मासा सुकट 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आता मी त्याच्यामध्ये टाकते. आणि खाड्याला म्हणजे कसं जास्त आपण भिजत नाही ठेवलं तरी पण चालतं, कारण का तो मोडतो. त्याच्यामुळे तो थोडंसं पाण्यात म्हणजे 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल, आणि 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ. आणि थोडंसं मी आता पाणी टाकते त्याच्यामध्ये, कारण का तो थोडासा शिजायला पाहिजे. थोडंसं पाणी टाकलं आणि ढवळून घ्यायचं. पाहिजे असेल तर आपण आपला गॅस किंवा चूल कमी करून घ्यायची. आणि मी आता हे मीठ टाकते त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाक, आणि आता आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. मी आता झाकून ठेवते, थोडंसं 5 मिनिटं शिजू दे जरा. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता बघूया झालंय का. झाकण काढून घेते. हा, आता आपला तयार झालाय खाड्याचा सुक्का. आता मी ही कोथिंबीर टाकते, जी कोथिंबीर टाकायची, आणि परत एकदा ढवळून घ्यायचं. तयार झाला आपला खाड्याचा सुक्का. चला आपण हे पण आता उतरून घेऊया. आणि हा झाला तयार आपला खाड्याचा सुक्का. चला मंडळी, आपल्या ह्या दोन्ही पण रेसिपी तयार झाल्या. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की तुमच्या पण ह्या रेसिपी कशा झाल्या आहेत, आणि ही माझ्या रेसिपी दोन्ही पण कशा वाटल्या त्या. धन्यवाद. चला तर ही आहे तयार आपल्या कोळी पद्धतीची आणि पारंपरिक केलेली खाड्याचा सुक्का. तुम्ही सुद्धा घरी एकदा तरी करून पहा, आणि चव कशी वाटली ती आपल्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून पाठवा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा. अशीच आपली संस्कृती, आपला इतिहास, परंपरा आणि खाद्य रेसिपी पाहायची असेल आणि भन्नाट ब्लॉग्स पाहायचे असतील तर आपला जीवन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर मिळूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय कोकण.